परदेशात चांगल्या नोकरीचं स्वप्न घेऊन मलेशिया गाठलेल्या मुंबई ठाण्यातल्या 21 जणांची फसवणूक झाली। ठाण्यातल्या चेंदणी कोळीवाड्यामधल्या SES कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंटचे विद्यार्थी चांगल्या नोकरीचं स्वप्न घेऊन मलेशियाला गेले होते। सुरुवातीला 3 महिने हाऊसकीपिंगचं काम, नंतर नोकरी असा त्यांचा करार झाला होता। मात्र त्यांना गेल्या 10 महिन्यांपासून सफाई कामगारांसारखं वागवलं जातंय। तसंच ज्या कंपनीच्या मार्फत हे सगळे विद्यार्थी मलेशियात गेलेत ती कंपनीही मलेशिया सरकारने याआधीच ब्लॅकलिस्ट केली। यापैकी 3 तरुणींचा व्हिसाही बोगस असल्याची माहिती समोर आली आहे। अडचणीत सापडलेल्या 3 तरुणींनी मलेशियातल्या महाराष्ट्र मंडळाशी संपर्क साधला। त्यांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र मंडळ प्रयत्न करते अशी माहिती क्वालालंपूरच्या महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष पंकज हेडाव यांनी दिली आहे। तसंच या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत असल्याचं कॉलेज प्रशासनानं सांगितलंय। पण या प्रकरणी झी मीडियाला ऑन कॅमेरा काहीही बोलायला कॉलेज प्रशासनानं नकार दिलाय। मुलगी माझी 1 वर्ष आता 11 महिने झालेले आहेत। ते 15 ऑगस्टला गेलेली मलेशियाला। तेव्हा ती गेल्यापासून आमची आणि तिची भेट नाही आहे। बाहेरच्या देशात असल्यामुळे आम्हाला तिच्याशी फक्त फोनवरूनच कॉन्टॅक्ट होतो। कशासाठी गेली मलेशियाला? मलेशियाला ती गेलेली हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करायला। कॉलेजवाल्यां थ्रू गेलेली आहे ती। आम्ही कॉलेजवाल्यांच्या थ्रू त्यांना पाठवलेलं होतं। एजंट बोलतो, तसं बोलतो, आम्हाला असं सांगतो, तसं करतो, तुम्ही साफसफाईचंच काम करायचं, तुमच्याशी कॉन्टॅक्ट केलेलं आहे। म्हणजे 1 वर्षाचा नाही बोलता तुमच्याशी 2 वर्षाचा कॉन्टॅक्ट केला। त्यांची राहण्याची कंडिशन खराब आहे, त्यांना पैसे नाही आहेत। मे महिन्यात त्यांनी काम केलेलं आहे, त्याचं पेमेंट त्यांनी सांगितलेलं आम्ही 10-11 तारखेला देऊ। आजची 15 तारीख आली तरी त्यांना मिळाले नाही आहे। दोषी तर मी कॉलेजच्याच मॅनेजमेंटलाच दोषी ठरवेन, कारण त्यांनी एवढे दिवस झाले, परंतु जिथून ह्या मुली गेल्यात जवळजवळ आज 1 वर्ष व्हायला 11 महिने झाले, परंतु त्यांनी काय याच्यावरती फॉलोअपच केलं नाही। त्यांनी 1-2 महिन्यातून एखादी ट्रिप मारायला पाहिजे होती ते, की मुलींचं कसं चाललं आहे, काय चाललं आहे। म्हणून मी यांना कॉलेजच्या दोषी ठरवतो। तसेच त्यांचे जे एजंट होते इकडचे, म्हणजे आपले विदेशातले आणि इकडे परदेशातले, यांचा काय त्यांचा सुसंवाद व्यवस्थित साधला नाही आहे, म्हणून यांनासुद्धा मी दोषी ठरवतो आहे। आणि पहिली गोष्ट म्हणजे माझं असं मानणं आहे की आता ज्या मुली झाले ते गेलं, परंतु ज्या आहेत त्या तिघी पण मुली किंवा इतर मुलं आहेत ती व्यवस्थित सुखरूप आपल्या मायदेशी परत एवढेच। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत, त्यांच्याकडून या बातमी संदर्भातली सगळी माहिती घेऊयात। कपिल, कॉलेज प्रशासनाला या संदर्भात काहीच माहिती नव्हती का की ही कंपनी ब्लॅकलिस्ट करण्यात आलेली आहे मलेशिया सरकारकडून? कारण 21 विद्यार्थ्यांना अशा पद्धतीनं पाठवण्यात आलेलं आहे तिकडे मलेशियाला। नक्की सुवर्णा, खूप मोठी बातमी खरं बघायला गेलं तर, कारण 21 मुलं आहेत ठाणे मुंबईतली, त्यातल्या 3 मुली आहेत त्या मलेशियात फसलेल्या आहेत असं आपण बोलू शकतो। जे हे कॉलेज आहे या कॉलेजने प्रिकॉशन घेतलं पाहिजे होतं, संपूर्ण माहिती घेतली पाहिजे होती आणि त्याचा फॉलोअप घेतला पाहिजे होता। ज्या मुली किंवा जी मुलं पाठवली आहेत आपण मलेशियाला कामासाठी ते व्यवस्थित आहेत का नाही, त्यांचं जे सुरू आहे तिथे काम ते व्यवस्थित सुरू आहे का नाही। त्याचबरोबर ज्या एजंटवरती यांनी विश्वास ठेवला त्या एजंटची माहिती ह्या कॉलेजने घेतली पाहिजे होती। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा एजंट फ्रॉड बोलू शकतो, कारण की आता समोर येते का त्या 3 मुलींचा विजाच नाही आहे, त्यामुळे त्यांची आता तिथे कोंडी झालेली आहे का ते घराच्या बाहेर पडू शकत नाही। एकीकडे काम गेलेलं आहे, दुसरीकडे आर्थिक स्थिती तिची खराब आहे आणि ते परत जे परतीचे जे मार्ग आहेत ते कुठेतरी बंद झालेले आहेत। त्यामुळे एक मोठी अडचण या 3 मुलींसमोर आलेली आहे। अगदी बरोबर आहे कपिल, खूप मोठी अडचण या मुलींसमोर आलेली आहे। या 3 मुलींपैकी एक पूजा सूर्यवंशी स्वतः मलेशियाहून आपल्यासोबत आहेत। आपण तिच्याकडून या संदर्भातली सगळी माहिती घेऊयात। पूजा, नेमका काय त्रास दिला जातोय तुम्हाला आणि इकडे येण्यासाठी, भारतात परत येण्यासाठी मलेशिया सरकारकडून काही तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय का? मलेशियन सरकार नाही, पंकज हेडाऊ आहे जे काका, ते आम्हाला मदत करेल। त्यांनी इंडियन हाय कमिशनरला सांगितलं, त्यांच्याशी ते बोलले आणि ते इंडियन हाय कमिशनर आता आम्हाला मदत करते। ते काय सांगतायत का तुम्हाला किती दिवसात तुम्हाला भारतात येण्यासाठी प्रयत्न केले जातील, काही सांगतायत? आज आमचं थंबरिंग झालंय हाऊस पाससाठी, तर 2-3 दिवसानंतर 4 दिवस लागतील, किमान 4 दिवस लागण्याची शक्यता आहे। पूजा, पण काय तुम्हाला काही त्रास दिला जात होता का तिथे, की फक्त हाऊसकीपिंगचं काम करायला लावलं जात होतं? हाऊस आता सांगायला गेलं तर भरपूर येतं, पण खरं त्रास पण दिलाय, कुत्र्यासारखं काम करून घेतलंय। आणि आम्ही हे सगळं कॉलेजवाल्यांना पण सांगितलं, पण कॉलेजवाल्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिला। असे बोलत, फोन पण नाही उचलत होते आमचे, आम्ही खूप फोन लावले, पण आम्ही ईमेल पण पाठवला। नंतर 10 महिने ईमेल पाठवला, मग ते बोलले की हा आता तुमचा ईमेल आलाय असं बोलले।
पण काहीच नाही. आता न्यूज मध्ये गेल्यानंतर त्यांनी मोठा म्हणजे आता करायला घेतात ते. पूजा, आपल्यासोबत ना भाजपचे नेते आहेत मधू चव्हाण, आपण त्यांच्याशी पण बोलूयात. मधू चव्हाण, मधूजी, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे, पूजा आता म्हणाली की कॉलेज प्रशासन काहीच प्रतिसाद देत नाहीये त्यांना, आणि जशी आता ही बातमी आम्ही दाखवतोय लगेच कॉलेज प्रशासनाकडनं हालचाली सुरू झाल्यात. पण आता भाजप काय करणार आहे, आणि तुम्ही स्वतः परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना भेटणार आहात का? सुषमा स्वराजांना, आता मी मुंबईत आहे, त्या दिल्लीमध्ये आहेत, मी त्यांच्याशी त्वरित त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलून या सगळ्या गंभीर प्रकरणाची नोंद घ्यायला त्यांनी सांगणार, आणि मला पूर्ण विश्वास आहे त्या ठिकाणी त्या नोंद घेतील आणि या संबंधितांनी ज्यांची फसवणूक केली अतिशय कठोर कारवाई त्यांच्यावर करण्याला आम्ही भाग पाडू. आणि अशा तऱ्हेनं पुन्हा दुसऱ्या कुठल्या मुलींवर किंवा मुलांना फसवणूक होऊन, आणि आज ही अतिशय गंभीर प्रकरणाची भारत सरकार, संबंधित परराष्ट्र खातं, सुषमा स्वराजची पूर्ण त्या ठिकाणी घेतील, आणि या मुलींना सगळ्या प्रकारची मदत त्या ठिकाणी तिथल्या हाय कमिशनच्या माध्यमातून केली जाईल. याची त्या ठिकाणी मी स्वतः लक्ष घालून आजच्या आज त्या ठिकाणी माननीय सुषमा स्वराज यांच्याशी मी संपर्क करणार आहे. पूजा, तुला सुद्धा जर भाजप नेते मधू चव्हाण आपल्यासोबत आहेत, त्यांना काही रिक्वेस्ट करायची किंवा काही इन्फॉर्मेशन द्यायची तर तू देऊ शकतेस. आमच्याजवळ काहीच पैसे नाही आहेत, तर ऍक्च्युली आता ते इमिग्रेशन ऑफिसमध्ये आउटपाससाठी 500 रिंगीट भरायचे, म्हणजे दंड भरायचा आहे. पण तो दंड आम्ही का भरायचा? इथे तो दंड कशासाठी भरला जातो? इनलिगल राहिल्यामुळे दंड भरला जातो. पण आता तो पैसेच आमच्याकडे नाही तर आम्ही कसं भरणार? तर एवढीच दिलं, त्याच्यामध्ये आमची चुकी नाहीये ना, आणि आमच्याकडे एवढे आहेत पण नाही पैसे, आता किती दंड भरणार? त्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका. भारतीय हायकमिशन जिथे अधिकारी आहेत भारत सरकारचे, ही सगळी व्यवस्था आपली करतील. त्यांच्याशी आपण संपर्कात राहा. मी त्वरित या सगळ्या आपल्या अडचणी केंद्रीय परराष्ट्र मंत्री माननीय सुषमा स्वराज यांच्या कानावर आता तासभरामध्ये मी घालतो. आपण त्याची काही चिंता करू नका. पूजा, एक आश्वासन सुद्धा बोलू शकतेस पूजा तू? काय हवंय, आणखीन काय हवंय सांगा. नाही, त्यांचे आभारच मानायचे होते, बस तेच आमच्या एवढीच मदत हवी आम्हाला, बस इथून बाहेर यायचंय. नाही, काही चिंता करू नका. अतिशय निश्चिंत राहा तुम्ही. दिवसभरात या सगळ्या हालचाली झालेल्या असतील, अजिबात काही चिंता करायचं नाही. पूजा, अतिशय मोठं आश्वासन झी मीडियाच्या माध्यमातून इथे मधू चव्हाण भाजप नेते यांनी दिलेलं आहे. कुठलीही चिंता करायची गरज नाहीये. लवकरात लवकर तुमची सुटका होईल या सगळ्या जाचातून, आणि तुम्हाला भारतात पुन्हा एकदा आपल्या आई वडिलांसमोर येता येईल. धन्यवाद पूजा, आमच्याशी बोललीस त्याबद्दल. मधुजी, तुमचेही खूप खूप आभार आमच्याशी बोललात त्याबद्दल. आणि कपिल, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. कपिल, तुमचेही खूप खूप आभार. खरं तर अशा पद्धतीने कुठल्या विद्यार्थ्यांची जर फसवणूक होत असेल तर कॉलेज प्रशासना या संदर्भात ठोस पावलं उचलणं खूप महत्त्वाचं होतं. मात्र कुठलीही प्रतिक्रिया द्यायला तयार नाहीये कॉलेज प्रशासन. आम्ही सुद्धा त्यांच्यापर्यंत गेलो, मात्र ऑन कॅमेरा बोलायला तयार नाहीत. मात्र जशी ही बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली त्यानंतर लगेचच कॉलेज प्रशासनानं हालचाली सुरू केलेल्या आहेत. या विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.